नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण कामोडी इथे आलो आहोत। माननीय श्री परेश शेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं कुस्तींच्या फळांचं आयोजन केलं आहे। तर इथे एकूण पारितोषिक 16 लाखाचं पारितोषिक ठेवलेलं आहे। महाराष्ट्र केसरी असणारे माननीय श्री सिकंदर शेख व असे मोठमोठे महाराष्ट्र केसरी पट्टू इथे येणार आहेत। जे कामोडी नगरीत जे परेश शेठ ठाकूर केसरी 2026 याचा विजेता कोण होतोय ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघायला भेटेल। भव्य दिव्य असं मैदान हे सजलंय। आता इथे लहान गटाच्या कुस्त्या सुरू आहे। त्यानंतर कोशिश फाउंडेशन आदरणीय परेश ठाकूर साहेब यांचं कोशिश फाउंडेशन मागील काही वर्षांपासून सातत्याने खूप चांगल्या पद्धतीची कामं करते। आपल्या सोबत आहेत पैलवान आशिष वावरे, ज्यांनी महाराष्ट्र केसरी येथे 5 वेळा मेडल पटकावलेला आहे। तर आज त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्याबद्दल विचारूया की इथपर्यंतचा प्रवास कसा काय होता त्यांचा, आणि आज हे आपल्या कामोडी नगरीत आले। माझं नाव आशिष वावरे, महाराष्ट्र केसरी 5 वेळा पदक विजेता आहे आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत माझे 3 मेडल आहेत आणि 17 वेळा सहभाग आहे। आणि आज कामोडी येथे परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मैदान केलं आहे कुस्त्याचं। महाराष्ट्रातील सर्व नामवंत पैलवानच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत। पैलवान सिकंदर शेख, पैलवान विजयभाऊ चौधरी आणि पैलवान किरण भाऊ भगत, या दादा शेळके असतील, माऊली भाऊ कुकडे असतील, या सर्व नामांकित कुस्त्या घेतलेल्या आहेत। आणि या मैदानाला आम्हाला रुपेश भाऊ पावशे यांना कुस्ती कोच आहेत, त्यांनी आमंत्रित केलेलं आहे। तर तुमची कुस्ती खेळण्याची आवड आणि सुरुवात कुठून कशी काय निर्माण झाली हे जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा। कुस्तीची आवड आमचे वडील ते पैलवान असल्यामुळे घरातूनच कुस्तीचं बाळकडून मिळालं होतं। घरा पहिल्यापासून गाव कुठलं आहे? माझे गाव मोरुजी, माळशेज तालुक्यात, सोलापूर जिल्हा आहे। सोलापूर, मी पण सोलापूर मधलाच आहे। बार्शी वैराग नाही का? वैराग। माझं नाव आकाश हबे, मी शिवरंग तालीम इथे प्रॅक्टिस करतो। माझं कर्ज तिथे 74 किलोला महाराष्ट्र केसरीला सुवर्ण पदक बसतं। माझं नाव निखिल कदम आहे, माझे महाराष्ट्र केसरीला 8 वेळा मेडल आहे। माझं नाव पैलवान पृथ्वीराज मगर, माझं वय आता 19 आहे। माझं युवा महाराष्ट्र केसरीला सेकंड आहे आणि कुमार महाराष्ट्र केसरीला थर्ड आहे। आणि मला भविष्यात महाराष्ट्र केसरी व्हायचंय, माझं हिंद केसरी व्हायचंय, वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि ऑलिम्पिकला जायचंय। ऑलिम्पिकला जाऊन मला भारताला मेडल आणून द्यायचंय। मित्राचा लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलाचा पैलवान आहे। पैलवान रुपेश आबा पावशे यांच्याकडे सराव करतोय। आज मैदानामध्ये होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती आहे। महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी वागात गागात जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान, सुप्रसिद्ध पैलवान रशीद शेख यांचा चिरंजीव, हुसेन शेख यांचा बंधू, महाराष्ट्र केसरी सिकंदर हातवर्तीकर सिकंदर। जर तुम्हाला असेच आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। महापौर नितीन भाई पाटील आपला हिंदुत्वाचा फुलवटा आहे आणि या संपूर्ण
नक्की साहेबांचं कार्य शब्दरूपी सांगता येणार नाहीये, परंतु शब्दरूपी लिहिता देखील येऊ शकतं आणि हा कार्य अहवाल तो मात्र सादर केला जातोय सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये. उद्यानाचा विकास असेल, हिरवळ सुंदर आपलं पनवेल असेल, स्वच्छ आपला एकाच एक अनेक कुस्त्या तुम्हाला पाहता येणार आहेत. भारताची ताकद करण्याचं काम चालू झालेलं आहे. या पर्वात 14 तारखेपासून तुम्ही आम्ही हिंद केसरी कुस्ती स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थानं साताऱ्याची हिंद केसरी गाजवलेला पैलवान विजय चौधरी, ज्या पैलवानाला या लाल मातीनं जन्माची भाकरी पोलीस दलात दिली, पैलवान नरसिंह यादव असेल, पैलवान विजय चौधरी असेल, पैलवान सुनील साळुंखे असेल, खऱ्या अर्थानं पोलीस दलाची आन बान शान आहे. राहुल आव्हाड असते दसरा करून देण्याचा प्रयत्न, काय कुस्ती आहे बघा. महाराष्ट्र परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय सेक्टर 6 मध्ये ऐतिहासिक लढती चालू झाल्या. ऐतिहासिक माती मात्र विचारून गेला, फार पवित्र माती आहे. माता आणि माती, नाते आणि गोटी, नित्य आणि भक्ती तुमच्या आमचीच आहे. जबरदस्त परवाना त्या किरण भगत सुंदर केले करण्याचा प्रयत्न. शांतता शांतता आणि शांतता. खरं सांगतो ह्या लाल मातीचं बरंच उपकार आहे. जन्म दिला मातेनं, सांभाळ केला या लाल मातीनं. माता आणि माती फक्त वेलांटीचाच फरक आहे. ज्याला वेलांटी कळली त्याला जग कळलं. बाजूला सन्मान्य पैलवान संपत भाऊ मस्के आमच्या विभागातील मांगरूळगावचे सुपुत्र तिथे उपस्थित आहेत, त्यांचे इथं स्वागत आहे. किरण भगत, बागासिंग, शिकांदार शेख, मालिक संकोर, हलगेपट्टू एकदा राऊंड मारून परत या. पंच मंडळ जरा फिरत पाठीमागं मात्र कुस्ती शौकीनांना कुस्तीची नशा चढायला लागलेली आहे. नशा दोन प्रकारच्या, संध्याकाळची चढती, सकाळची उतरती, ती नशा वेगळी आणि अनंतकाळापासून चालत आलेली कुस्तीची नशा वेगळी आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे आणि टाळी वाजवणार, टाळी 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 टाळी. हो 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 हो. कसं होतंय बघूया. कुठल्या गिरणीचं पीठ खातोय. 3:30 वाजल्यापासून रिंगण आला 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 आला. किरण भगत, सातारा जिल्ह्यातला मान तालुक्यातला मोहितचा पैलवान, खऱ्या अर्थानं छोटासा मोठा झाला. कंपनीमध्ये एका हमालाचा चिरंजीव आहे. हमालाचा सुप्रसिद्ध पैलवान नारायण भगत यांचा चिरंजीव किरण भगत आता आलेला आहे. उपमहाराष्ट्र केसरी. टाळी वाजव जरा, टाळी. खरं तर सेलिब्रिटी संघाच्या घडीला हा पैलवान आपल्याला पाहायला मिळतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रकारे कुस्तीचं त्याने सोशल मीडियावरती धुमाकूळ घातला असेल की सारे युवा वर्ग सध्याच्या घडीला जरा शांतत राहता. किरण पैलवानला हात वरती करा. पैलवानाची मान बघा, मनकड बघा, छाती बघा, मांडी बघा आणि आपली पण मांडी बाजारातली भेटली. खऱ्या अर्थानं
उपमहाराष्ट्र केसरी किताब सातारा जिल्ह्याला मान तालुक्याला मोही गावाला मिळवून दिला. किरण वडील आले का? जर तुम्हाला असेच आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. त्याच्यावर लढणारा तिकडं पैलवानाचा बोजा पैलवानाला असतो. तुमच्या आमच्या बोजा पडला आतड्याची गुंडळी मागणं भाई हे विजय चौधरी बाजूला का विजय चौधरी मधनं ताबा घेतलेला आहे. सुंदर कुस्ती आहे. 14, 15, 16 सतत 3 वर्ष महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आणि हाताची सांड काढलेली आहे. हात मारून किस्सा, पैलवान किस्सा, पोकळ किस्सा, धक्का किस्सा, कुट्टी किस्सा, फौजदारी किस्सा, नौकर किस्सा त्यातला हा. अरे बापरे संपलेल्या कुस्तीमध्ये विजय चौधरी विजयी जळगावची वा आणि किरणची कुस्ती लावून घ्या. व्यासपीठ पाहुणे कोण पाठवता? हरपेसिंग भाया काय मूळ व्यवस्था आपण आज पंच म्हणून हरपेसिंग भाया पाहुणे कोण पाठवतो म्हणजे किरणच्या कुस्तीला तिथे सांगता नाही करते. चला चला किरण करून आज चला. पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्ती लागते. सभेत आहे आयोजित केलेल्या भव्य दिव्य कुस्तीमध्ये आपल्या सर्वांचा मनपूर्वक करून त्याचे बरेचसे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना सर्वांना विनंती या ठिकाणी करते की जर आपण सर्वांनी घ्यायचं जरा जरा माईक आता कमी चालवा. कुस्ती लोकांना बघू दे. गाजर खेळ चालू झालेला आहे. गावगावाची उकल चालू झालेली आहे. डाव प्रत्येक डाव चालू झालेला आहे. पंच म्हणून सन्मान्य पायमोडे सर तिथे उपस्थित आहे. कुस्ती पहा. किरण भगत त्याचं नाव आहे. किरण भगत एका हमालाचा चिरंजीव आहे. हमाला तुल्याबाळ चालू झालेला आहे. तुल्याबाळ घोड्यावरती स्वार होता असा स्वार झालेला आहे. नाव त्याचं किरण भगत. उगाच कल्पना करा खालच्या बाजूला आपण आहे. खालच्या बाजूला बुलडोजर खाली लिंबू ठेवण्याची अवस्था आहे. किरण कुस्ती करावी लागते. कुस्ती आणि सुंदर आणि बसलेला आहे. टाळी वाजवून जरा टाळी पाहिजे असल्या वेळेला. हो हलगी हलगी जरा विश्रांती घ्या. 1 नंबरचा पैलवान सिकंदराचा सिकंदर जो जिता वही सिकंदर. सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान महान मल्ल रशीद शेख यांचा चिरंजीव हुसेन शेख यांचा बंधू गंगावेशला सराव करतोय. आज महाराष्ट्रातला नव्हे भारतातला नंबर 1 चा पैलवान आहे सिकंदर शेख. ज्या पैलवानाला प्रीतपाल फगवाडा, जसा पट्टे, भूपेंद्र अजनाळा, प्रिन्स कोहली, साहिल कोहली अशा एक ना अनेक पैलवानांना 4 मुंड्यात चित केला. असा महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांच्या घरातला टाईट पैलवान सिकंदर शेख येतोय. खानदान पैलवान आहे. खानदान आणि एक किरण भगत विजय झालेला. किरण भगत 1 नंबर 1 ची कुस्ती लागते. पाहुणे पण बघा मग
करावं. अखंड महाराष्ट्र अर्थात कर्नाटक बाजूला आहे. महाराष्ट्रात बरेचसे ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य आहे. आयोजक संयोजक हत्तीभाई शेख, मयुरेश नेटकर आणि विशेष सहकार्य रुपेश पावशे. जरा त्या रुपेश पावशे कुठे आहे तो? लोकनेते रामशेठ ठाकूर, राष्ट्रीय कुस्ती संकुल मिस्टरचे उस्ताद रुपेश पावसे. 50,000 पटायला लागतो सिकंदर. काय कुस्ती संजय पाटील तिथं पंच आहे. फक्त डोक्याला डोकं लावून कुस्ती करू नका. डोक्याच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घाला आणि प्रयत्नांचं बटन दाबा म्हणजे यशाचा फोटो लगेच निघतोय. तोलामोलाची कुस्ती आहे, धमाखाची कुस्ती आहे. हात लाव का बाहेर लाव, हात लाव का बाहेर लाव चालू आहे. आणि सिकंदरचा जे फेवरेट डाव आहे, फेवरेट झोला देऊन पाठीवरती गेला म्हणतात त्याला झोला देऊन माते घालण्याचं काम चालू आहे. सिकंदर शेख आज भारताचा नंबर 1 चा पैलवान, नंबर 1 चा गंगावेश तालमीला सराव करतोय. काय कुस्ती हो? 15,55,555. केवढं मोठं पारितोषिक आहे, केवढं मोठं. 15,55,555. आज लाखो रुपये कुस्तीवरती खर्च केले आणि अभियानात मध्यभागी ना आहे तशी कुस्ती मध्यभागी घ्या. डाव दे म्हणल्याबरोबर दोन्हीसला पैलवान नम्र आहे. जो नम्र झाला होता त्याने कोणीशी अनंता नम्रता हा पैलवानांचा दागिना असतोय. मग झाड तिथं सांगतोय फळानं भरलेलं झाड नेहमी जमिनीकडे वाटतंय आणि वाजूकत झाडामाडाचं निर्गेलचं झाड सरळ आकाशाकडे जातंय. फळ पण नाही, लाकूड पण नाही, पाण्यात टाकलं तर बुडत पण नाही आणि चुलीत घातलं तर जळत पण नाही. अशी काय माणसं झाडामाडासारखी असतात. आक्रमक कुस्ती टाळी वाजवायला टाळी. कष्टाची लक्ष्मी यशवंत असत्या. माननीय परेश ठाकूर, माननीय हत्तीभाई शेख, माननीय मयुरेश नेटकर आणि त्यांचे सर्व सहकारी. एक कष्टाची लक्ष्मी आहे, कष्टाची वाया जाणार नाही. स्वतः हत्तीभाई शेख तिकडे व्यासपीठावरती बसलेले आमदार साहेबांच्या शेजारी. हत्तीभाई शेख इकडे लक्ष द्या. हत्ती सिंग जरा उठा आणि जनता जनाचा हात करा. जरा उठा, विनंती आहे, जरा विनंती आहे. तुम्ही 1 महिना राबलाय, उठा, विनंती हात वरती करा. सर्वांनी नगरसेवक पडवे धन्यवाद आहे. कुस्ती पहा. हो हो हो, शांतता शांतता. जबरदस्त कुस्त्या. सिकंदरचा मात्र कब्जा. संजय पाटील पंच आहेत, पाय मोरे वस्तात पंच आहे. छायाचित्रकार सतर्क आहेत, पत्रकार बंधू सतर्क आहेत. एकरंगी भरण्याचा प्रयत्न, एकरंगी. काही होऊ शकतं, काही. वादापूर्वीची शांतता आहे, वादापूर्वीची. पत्रकार सतर्क, छायाचित्रकार सतर्क आणि खालचा पैलवान सुद्धा घुमडागत 56 केला. त्याच्या अंगात 56 कसं टाकलं तरी माकडागत पायावच पडतंय. पण सिकंदर माझी भल्या भल्यानं पाणी पाजले, चांगल्या चांगल्यानं आसमान धावलंय. नाव त्याचं सिकंदर आहे. सिकंदर गंगावेश तालमीला सराव करतोय. आता सांगितलं वडील पैलवान, बंधू पैलवान, चुलता पैलवान, आजोबा पैलवान, अख्खं खानदार पैलवान आहे. हा मोठेपणाला ड्रेस सत्य आहे. काय काय लोक मोठेपणा सांगतात. जमीन घेतली 40 एकर, सोनं केलं 20 तोळं आणि पोरग झालंय बाटलीच्या नजर खुळं.
काय उपयोग आहे? बघण्यासारखी कुस्ती आहे. आणि नाही 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 घर घर वडवड एवढं सोपं आहे का? काय टोली भरायची होय? पुन्हा घुटना नावाची पकड आहे. पायाचा घुटना मानवरती ठेवलाय. उगाच कल्पना करा तुमच्या नंतर माझ्या पायावरती हो घुटना बसला तो होल्डर मधनं बलप निघावं तसं मुडकं निघून जाईल. एवढं सोपं आहे का हो? बोली बोलता सोपे वाटते पण करणी करता फेर पडते. फरक लाभ आहे. रगेल कुस्ती आहे, खशेल कुस्ती आहे. हा आणि कुस्ती पहा. स्वतः पनवेल तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय सन्मान्य प्रशांत शेठ ठाकूर, बंधू परेशसाहेब ठाकूर आणि एक लंगी भरलेला एक लंगी. कुस्ती पहा. एक लंगी आणि संपलेल्या अभिनंदन करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. सिकंदर शेख यांनीच 2026 ची देखील मानाची गदा इथे जिंकलेली आहे. तर हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, हा पूर्ण कुस्तीचा फड रंगला होता जो कामोठेमध्ये, हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अशाच कुस्तीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.